प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गुरुवारी दिनांक 23 धुळे शहरात भव्य मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले। कल्याण भवन येथून मोर्चाला सुरुवात झाली असून क्यूमेन क्लब मार्गे जेल रोडपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विविध भागातील अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते। मोर्चा दरम्यान आंदोलकांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधले। मागण्या मान्य करा, कर्मचाऱ्यांना न्याय द्या, शासन जागे व्हा अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता। आंदोलकांनी सुधारित निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीसाठी तातडीने मार्गदर्शक सूचना जाहीर कराव्यात, 7व्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करण्यासाठी समितीची फेररचना करावी, तसेच 8वा वेतन आयोग लागू करण्यापूर्वी प्रलंबित प्रश्न निकाली काढावेत अशी ठाम मागणी केली। शिक्षण विभागातील नवीन शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणींचा फेरविचार करावा, पटसंख्या आदेश रद्द करावा, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागू करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। तसेच आरोग्य विभागातील अपुऱ्या सुविधा, रिक्त पदे, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवावेत, प्रशासनातील रिक्त पदांची भरती करावी, पदोन्नती प्रक्रिया राबवावी, चतुर्थ श्रेणी व वाहन चालक पदांची सरळ सेवा भरती करावी, तसेच अनुकंपा तत्वावरील प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत अशी मागणी आंदोलकांनी केली। दरम्यान कर्मचारी, शिक्षकांनी 21 एप्रिलपासून बेमुदत संप पुकारला असून शासनाने मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशाराही संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला। मोर्चामुळे शहरातील काही भागात वाहतुकीवर तात्पुरता परिणाम झाला होता। पोलीस बंदोबस्तात मोर्चा शांततेत पार पडला। प्रतिनिधी गोकुळ देवरेसह स्वराज्य न्यूज, धुळे।